की आपण एक प्रोग्रामरची टूल किट तयार करतोय. आपण C++च्या बेसिक्स पासून सुरुवात करू, मग फंक्शन्सना आणखी स्मार्ट कसं बनवायचं ते बघू. त्यानंतर थेट OOPच्या मूळ संकल्पनेवर म्हणजे क्लासेसवर येऊ. मग क्लासेसना अधिक चांगलं कसं बनवायचं ते पाहू आणि शेवटी ऑपरेटर्सना काही नवीन युक्त्या शिकवू. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे. तर पहिला टप्पा C++ मधलं सगळ्यात पहिली आणि मूलभूत गोष्ट, प्रोग्राममध्ये माहिती घ्यायची कशी आणि ती परत दाखवायची कशी. बरं, तर इथे आपण बघतोय दोन संख्यांची अदलाबदल करण्याचे दोन मार्ग. यासाठी आपण CIN ने इनपुट घेतो आणि Cout ने आउटपुट दाखवतो. डावीकडे बघा एक सरळ पद्धत आहे, टेम्प नावाचा एक तात्पुरता व्हेरिएबल वापरून. पण उजवीकडची पद्धत जरा हुशार आहे नाही का. इथे तिसरा व्हेरिएबल न वापरता फक्त बेरीज वजाबाकी करून काम होत आहे. दोन्ही पद्धतीने रिझल्ट तोच येतो, पण मार्ग वेगवेगळे आहेत. चला आता पुढच्या टप्प्यात जाऊया. आपला कोड अधिक कार्यक्षम आणि शक्तिशाली कसा बनवायचा, त्यासाठी आपल्याकडे आहेत दोन खास प्रकारचे फंक्शन्स. पहिलं आहे इनलाईन फंक्शन. आता हे काय आहे, समजा एखादं अगदी छोटंसं काम आहे, जसं दोन संख्यांची बेरीज, आणि ते वारंवार करावं लागतंय. तर प्रत्येक वेळी फंक्शनला कॉल करण्याऐवजी कंपायलर काय करतो, तो थेट त्या फंक्शनचा कोडच तिथे चिकटवून टाकतो. यामुळे काय होतं, वेळ वाचतो आणि आपला प्रोग्राम फास्ट चालतो. एकदम सोपं. आणि दुसरं आहे फंक्शन ओव्हरलोडिंग. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे कसं की फंक्शनचं नाव एकच पण कामं अनेक. विचार करा, एक व्हॉल्यूम नावाचं फंक्शन आहे, पण तेच फंक्शन क्यूब, सिलेंडर आणि क्युबॉइड या तिघांचंही व्हॉल्यूम काढू शकतं. हे कसं होतं, तर कंपायलर आपण काय इनपुट देतोय त्यावरून बरोबर ओळखतं की कोणतं व्हॉल्यूम फंक्शन वापरायचं आहे. कमाल आहे ना. आता आपण आलोय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या अगदी गाभ्याशी, त्याच्या हृदयापर्यंत. आता आपण बघणार आहोत की आपले स्वतःचे डेटा टाइप्स कसे तयार करायचे. तर सुरुवात करूया क्लासपासून. क्लास म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ब्लूप्रिंट आहे, किंवा समजा एखाद्या पदार्थाची रेसिपी. जसं इथे एम्प्लॉई नावाचा क्लास आहे, ही एका कर्मचाऱ्याची माहिती कशी असेल आणि त्यावर काय काय करता येईल याची एक रेसिपीच आहे. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय? अहो सोपं आहे. जर क्लास ही रेसिपी आहे, तर ऑब्जेक्ट म्हणजे त्या रेसिपीचा वापर करून बनवलेला खराखुरा पदार्थ. म्हणजे एम्प्लॉय क्लासच्या ब्लूप्रिंटवरून तयार झालेला एका खऱ्या कर्मचाऱ्याचा रेकॉर्ड, तो झाला ऑब्जेक्ट. आणि सगळी जादू घडते फक्त एका लाईनमध्ये, एम्प्लॉई EMP. बस एवढं लिहिल्यावर ती ब्लूप्रिंट प्रत्यक्षात येते आणि एम्प नावाचा एक खरा ऑब्जेक्ट तयार होतो. आता ह्या एम्प्लॉई क्लासमध्ये आत काय असतं, तर दोन मुख्य गोष्टी. एक म्हणजे डेटा मेंबर्स, म्हणजेच काय माहिती साठवायची, जसं की एम्प्लॉई नंबर, नाव, पगार. आणि दुसरं म्हणजे मेंबर फंक्शन्स, म्हणजेच कसं काम करायचं, जसं की माहिती वाचणे, नेट सॅलरी काढणे आणि ती माहिती दाखवणे. ठीक आहे, आपण क्लास बनवला, पण त्याला अजून शक्तिशाली कसं बनवायचं? चला याचे दोन भारी मार्ग पाहूया. एक म्हणजे ऑब्जेक्ट्सना सुरुवातीची व्हॅल्यू कशी द्यायची आणि दुसरं म्हणजे त्यांना एकमेकांशी बोलायला कसं लावायचं. यातला पहिला मार्ग आहे फ्रेंड फंक्शन. नावाप्रमाणेच हा क्लासचा एक मित्र आहे. म्हणजे कसं की हे फंक्शन क्लासच्या बाहेरचं असूनही त्याला क्लासच्या आतल्या प्रायव्हेट गोष्टींमध्ये डोकावण्याची खास परवानगी असते. जसं आपण आपल्या खास मित्राला घराची किल्ली देतो ना, तसंच काहीसं. हे तेव्हा खूप कामी येतं जेव्हा दोन वेगवेगळ्या क्लासेसना एकत्र मिळून काहीतरी काम करायचं असतं. आता वळूया कन्स्ट्रक्टर्सकडे. हे असे खास फंक्शन्स आहेत जे ऑब्जेक्ट तयार होताना आपोआप कामाला लागतात. डावीकडे आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. याने आपण ऑब्जेक्ट तयार करतानाच त्याला आवश्यक व्हॅल्यूज देऊ शकतो. आणि उजवीकडे आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. हे काय करतं, तर आधीपासून असलेल्या ऑब्जेक्टची अगदी हुबेहूब कॉपी बनवतं. म्हणजे एकात नवीन सुरुवात तर दुसऱ्यात अचूक नक्कल. आता आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि शक्तिशाली संकल्पनेकडे आलोय. विचार करा की आपण C++च्या साध्या ऑपरेटर्सना म्हणजे प्लस, मायनस यांना आपल्या स्वतःच्या क्लासेस सोबत काम करायला शिकवणार आहोत. एक प्रश्न विचारू का? काय होईल जर आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर्सची बेरीज अगदी तशीच करू शकलो जशी आपण 2 आणि 2 4 करतो? प्रोग्रामिंग किती सोपं आणि नैसर्गिक वाटेल नाही का? आणि आपलं ध्येय नेमकं हेच आहे. आपल्याला असा कोड लिहायचा आहे जो वाचायला अगदी सहज आणि स्वाभाविक वाटेल. कॉम्प्लेक्स C3 = C1 + C2. तर हे शक्य कसं होतं, या खास फंक्शनमुळे. ऑपरेटर प्लस. इथे आपण प्लस ऑपरेटरला एक नवीन अर्थ देत आहोत, खास आपल्या कॉम्प्लेक्स क्लाससाठी. आपण कंपायलरला सांगतोय, अरे जेव्हा तुला दोन कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट्सच्या मध्ये प्लसचं चिन्ह दिसेल तेव्हा ही क्रिया कर.
आणि हे बघा रिझल्ट. आपल्या प्रोग्रामने 2 कॉम्प्लेक्स नंबर्सची बेरीज यशस्वीपणे केली. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंगने आपलं काम चोख बजावलं आहे. आणि हे फक्त प्लस मायनस पुरतं मर्यादित नाही. आपण युनरी ऑपरेटर्सना पण ओव्हरलोड करू शकतो. म्हणजे असे ऑपरेटर्स जे फक्त एकाच ऑब्जेक्टवर काम करतात. उदाहरणार्थ मायनसचं चिन्ह. आपण ऑपरेटर मायनस वापरून -n1 लिहिल्यावर एखाद्या नंबरचं चिन्ह बदलण्याची सोय करू शकतो. तर हे होते C++ OOPचे काही मूलभूत पण अत्यंत शक्तिशाली बिल्डिंग ब्लॉक्स. आता खरा प्रश्न हा आहे की या साधनांचा वापर करून आपण कोणती